विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईन सेगमेंट्स आणि लाईन सेगमेंट्सशी रिलेटेड असलेल्या ज्या सगळ्या टर्म्स होत्या की कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट, त्याच्यानंतर लेंथ ऑफ सेगमेंट, नंतर कंपॅरिझन ऑफ टू सेगमेंट्स वगैरेबद्दल डिटेल शिकवलेलं होतं आणि तुम्हाला त्याच्या नोट्स पण दिलेल्या होत्या. तुमच्या ह्या नोट्स जेव्हा मी तुम्हाला शिकवत असतो तेव्हा ह्या नोट्स मी तुम्हाला लिहून देत असतो. ह्या नोट्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिल्या होत्या, व्हिडिओ 8मध्ये. तर सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, लाईन सेगमेंट, त्याच्यानंतर मग लेंथ ऑफ द सेगमेंट, नंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, नंतर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. 3 प्रॉपर्टीज असतात: रिफ्लेक्झिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी. नंतर मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट, त्याच्यानंतर नोट, नंतर कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये मी शिकवताना ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला लिहून देत असतो. तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करून त्या नोट्स लिहून घेऊ शकता. तर माझा सल्ला असा असेल तुम्हाला की जे मी तुम्हाला शिकवत असतो, हे जे लिहून देत असतो तुम्हाला, तर माझे व्हिडिओज पॉज करून ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही उतरून घ्या. म्हणजे तुमच्याजवळ या चॅप्टरच्या नोट्स तयार होऊन जातील आपोआप आणि तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. आज आता याच डेफिनेशन्समध्ये मी येतो आहे रेकडे. आता हे रे कशाला म्हणतात मी समजावून सांगतो पहिले तुम्हाला. किंवा ही अशा टाईपची जी फिगर असते आपल्या जॉमेट्रीमध्ये, समजा इथे मी हा पॉईंट घेतो ए आणि इथे घेतो बी. आता पहा, ही जी फिगर आहे, ही फिगर्समध्ये एक तुम्हाला ॲरोसारखी फिगर दिसते. ही स्टार्ट होते एपासून आणि इकडे बीकडे ही इन्फायनाइटली इन्क्रीज होते, म्हणजे वाढत जाते. तर याला लेंथ नसते. एपासून स्टार्ट झाली. जसं सेगमेंट जो असतो आपला, सेगमेंट हा लाईनचा तुकडा असतो. लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ अ लाईन. हा जो लाईन सेगमेंट असतो याला एंड पॉईंट्स असतात, त्याच्यामुळे याला लेंथ असते. याची लेंथ असते या 2 एंड पॉईंटमधलं डिस्टन्स. तर ही जी फिगर आहे हा लाईनचाच पार्ट आहे. पहा, याच्या पुढे इकडे जर आपण असं वाढवलं तर ही लाईन ए बी. हा लाईन ए बीचा पार्ट आहे, पण हा इथून आपण ब्रेक केलेला आहे. हा एपासून निघाला आणि ह्या बीकडे कंटिन्युअसली ही फिगर जी आहे एपासून निघाली ते बीकडे कंटिन्युअसली ही सोहन अशी पुढे वाढत जाईल. याला लिमिट नाही आहे मग वाढायला. तर ही अशा टाईपची जी फिगर असते याला आपण रे म्हणतो. आता हा ए जिथून हा रे स्टार्ट झाला याला म्हणतो आपण या रेचा ओरिजिन किंवा या रेचा एंड पॉईंट. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला की हा ए जो आहे हा असेल या रेचा ओरिजिन किंवा एंड पॉईंट. तर हा एपासून निघतो, म्हणजे एपासून ओरिजिनेट होतो, बीकडे चालला आहे आणि हा इन्फायनाइटली इकडे चालला. इकडे याला लेंथ नाही आहे, म्हणजेच या रेची लेंथ तुम्ही मोजू शकत नाही. तसंच या रेला वाचायचं असेल, जसं आता या सेगमेंटला मला वाचायचं असेल तर मी याला सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए वाचू शकतो. तसं इथे रेला तुम्हाला रे ए बी किंवा रे बी ए वाचता येणार नाही. तुम्हाला इथे रेला हे त्याच्या एंड पॉईंटपासूनच वाचावं लागेल. तुम्हाला वाचावं लागेल या फिगरला रे ए बी. जसं सेगमेंट ए बी इक्वल टू सेगमेंट बी ए, सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी ए इक्वल आहे, तसं रे ए बी आणि रे बी ए हा इक्वल नाही आहे, नॉट इक्वल आहे ते. कारण रे बी ए हा सेगमेंट हा रे ए बी आहे, इकडून एकपासून बीकडे चालला, तर रे बी ए जो आहे तो बीकडून इकडे एकडे येईल. म्हणजे या 2 रेमध्ये रे ए बीमध्ये ए बी सेगमेंट आहे आणि रे बी ए स्टार्ट होईल बीपासून, तो जाईल एकडे. तर रे बी एमध्ये हा बीपासून एपर्यंत हा एवढा पार्ट कॉमन आहे. म्हणजे ए टू बी किंवा बी टू ए हा एवढा सेगमेंट हा या 2 रेमध्ये कॉमन आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की रे ए बी, बाकी रे ए बीचा हा बीचा नेक्स्ट पार्ट रे बी एमध्ये
या असा जातो बीपासून एकडे. या रे बी एमध्ये हा एचा हा इकडचा नेक्स्ट पार्ट, म्हणजे इथला हा पार्ट ए बी रेमधला हा बी नंतरचा पार्ट, रे बी एमध्ये हा ए नंतरचा पार्ट. हे मात्र दोन रेमध्ये कॉमन नाही आहेत. मात्र ए बी रे हा एपासून बीकडे चालला आहे, याचा ओरिजिन ए आहे. आणि रे बी ए जो आहे हा बीकडून ए चालला आहे, याचा ओरिजिन बी आहे. हा रे ए बी आणि हा रे इकडे रे बी ए. हा थोडासा मी वेगळा काढून दाखवला तुम्हाला. म्हणजे रे ए बी आणि रे बी ए इक्वल रेज नाही आहेत, यांच्यामध्ये हा एवढाच पार्ट फक्त कॉमन आहे. तो पार्ट आहे सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए. बाकी रे ए बीचा हा इकडचा पार्ट आणि रे बी एचा हा इकडचा पार्ट हे मात्र दोघांमध्ये कॉमन नाहीत. आता मला रे ए बीची डेफिनेशन जर तुम्ही विचारली कशी कराल, तर रे ए बीची एखाद्या रेची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर ती कशी करायची असते. आता त्याच्यासाठी माहिती का, एक रे आपल्याला घ्यायचा असतो. समजा हा मी रे घेतला, रे ए बी है ना. आता हा रे ए बी जो आहे याच्यामध्ये हा सुद्धा पॉईंट्सचा सेट असतो, सेट ऑफ द पॉईंट्स. म्हणजे हे सुद्धा पॉईंटपासून बनलेला असतो. किती पॉईंट्सचा सेट आहे, हा इन्फायनाईट पॉईंटचा सेट आहे. तर रे ए बीवरती रे ए बीचे दोन पार्ट पाडू आपण. एक एपासून बीपर्यंतचा पॉईंटचा सेट, रे ए बीचे दोन पार्ट पाडू आपण. पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, एपासून बीपर्यंतच्या पॉईंटचा सेट. आता एपासून बीपर्यंतच्या पॉईंटचा सेट म्हणजे त्याच्यात ए आला आणि बी पण आला, तर ए पॉईंट, बी पॉईंट आणि ए आणि बीच्या मधले सगळे पॉईंट्स ह्याला म्हणत असतो आपण सेगमेंट ए बी. म्हणजे रे ए बीमध्ये पहा सेगमेंट ए बी आला म्हणजे कोणाचा सेट, एपासून बीपर्यंतच्या सर्व पॉईंट्सचा सेट. आणि ह्या बीच्या पुढचे हे पॉईंट्स सगळे या रे ए बीमध्ये येतात आहे, बीच्या पलीकडचे. आता या बीच्या पलीकडचे जे पॉईंट्स आहेत या सेटला, म्हणजे हा इथून इकडचा जो सेट आहे हा असा पॉईंट्सचा, या सेटचं वर्णन जर आपल्याला करायचं असेल तर मी काय करायचं असते, इथे बीच्या पलीकडे एक पॉईंट घ्यायचा मी पी. आता बीच्या पलीकडे हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे इन्फायनाईट पॉईंट्स आहेत. हा रे इकडे वाढत चालला आहे, ते एपासून बीपर्यंत झाला सेगमेंट ए बी. आणि ह्या बीच्या पलीकडचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स जे आहेत हे अशा टाईपचे हे मी दाखवले इथेच. तर या बीच्या पलीकडच्या पॉईंट्सचा सेट जो आहे त्याचं वर्णन कसं करायचं, की आता पहा हा बीच्या पलीकडचा हा पहिला पॉईंट जो आहे याला जर मी पी वाचलं तर मग बी इज बिटवीन ए अँड पी होईल. याला जर मी पी म्हटलं सेकंड पॉईंटला तर बी इज बिटवीन ए अँड पी होईल. या पॉईंटला जर तिसऱ्या पॉईंटला मी पी म्हटलं तर बी इज बिटवीन ए अँड पी. या चौथ्या पॉईंटला मी पी नाव दिलं आहे, याला जर मी पी म्हटलं तर बी इज बिटवीन ए अँड पी. म्हणजे ह्या बीच्या पलीकडचे हे जेवढे पॉईंट्स असतील, जेवढे इन्फायनाईट पॉईंट्स असतील, त्या प्रत्येक पॉईंटची एक कॉमन प्रॉपर्टी आहे, ती अशी आहे की बीच्या पलीकडच्या प्रत्येक पॉईंटसाठी बी हा ए आणि तो पॉईंट यांच्यामध्ये असेल. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, हे बीच्या पलीकडचे जे पॉईंट्स आहेत, इन्फायनाईट पॉईंट्स आहेत, त्या सर्व पॉईंट्ससाठी एक कॉमन प्रॉपर्टी अशी आहे की हा पॉईंट जर मी पी म्हटला तर बी हा ए आणि पीच्यामध्ये आहे. या पॉईंटला मी पी म्हटलं तर बी हा ए आणि पीच्यामध्ये आहे. या पॉईंटला मी पी म्हटलं तर बी हा ए आणि पीच्यामध्ये आहे. म्हणजे ह्या बीच्या पलीकडच्या प्रत्येक पॉईंटची एक कॉमन प्रॉपर्टी अशी आहे की या प्रत्येक पॉईंटसाठी बी जो पॉईंट आहे हा ए आणि पी त्या पॉईंट पीच्या आणि एच्या मध्ये आहे. मग ह्या पुढचा जो सेट आहे याचं मी वर्णन असं करतो बीच्या पलीकडचा, की सेट ऑफ ऑल पॉईंट्स पी, अशा सर्व पॉईंट्स पीचा सेट की फॉर विच बी इज बिटवीन ए अँड पी. म्हणजे थोडक्यात आता हे एवढं मी बोललो तुमच्या लक्षात आलं नसेल कदाचित, तर मी आता सांगतो तुम्हाला रे ए बीची डेफिनेशन मी कशी करेल, की रे ए पीचे मी दोन पार्ट करेल. हा इथून इथपर्यंतचा एक पार्ट आणि बीच्या पलीकडचा एक पार्ट. हा इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे याला म्हणेल मी सेगमेंट ए बी. आणि हा पुढचा जो पार्ट आहे हा इकडचा, या पार्टला डिफाईन करायला मी या बीच्या पलीकडे एक पॉईंट घेईल. असा हे सर्व पॉईंट्स बीच्या पलीकडचे जे पॉईंट्स आहेत त्या सर्व पॉईंट्सना मी पी म्हणेल.
आणि मी असं या पुढच्या बीच्या पुढच्या पॉईंटचं मी असं वर्णन करेल, सेट ऑफ ऑल पॉईंट्स पी, अशा सर्व पी पॉईंटचा सेट की ज्यांच्यासाठी बी हा ए आणि पीच्या मध्ये असेल. म्हणजे हा पी असेल तर बी इज बिटवीन ए अँड पी, हा पी असेल तर बी इज बिटवीन ए अँड पी. या सगळ्यांचं एक कॉमन वैशिष्ट्य आहे, या सर्व पॉईंट्सच्यासाठी हा बी जो आहे हा ए आणि त्या पॉईंट्सच्या मध्ये आहे. तर मी काय करेन मग, ही कॉमन वैशिष्ट्य यांचं लक्षात घेईल आणि मी या सेटचं वर्णन करेल बीच्या पलीकडच्या पॉईंट्सच्या सेटचं, की सेट ऑफ ऑल पॉईंट्स पी फॉर विच बी इज बिटवीन ए अँड पी. म्हणजे हा रे ए बी जो आहे हा दोन पॉईंट्सच्या दोन सेटचं युनियन आहे. एका एपासून बीपर्यंतचे पॉईंट म्हणजे सेगमेंट ए बी, आणि युनियन हा पुढचा सेट, या सेटला म्हणेल मी सेट ऑफ ऑल पॉईंट्स पी सच दॅट बी इज बिटवीन ए अँड बी. तर मला एखाद्या रेची डेफिनेशन कोणी विचारली, मला जर तुम्ही रेची डेफिनेशन लिहायला सांगितली, डिफाईन रे म्हटलं मला तुम्ही, डिफाईन रे, तर मी काय करेल, एक रे काढेल. हा समजा मी रे काढला आणि इकडे मग असा पी पॉईंट घेईल आणि मग मी याचे डेफिनेशन लिहील की सपोज समजा ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. आर टू डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे पॉईंट्स. मग देन युनियन म्हणजे एकत्रित सेट ऑफ ऑल पॉईंट्स. समजा ए आणि बी हे दोन डिस्टिंक्ट पॉईंट्स आहेत. देन म्हणजे तर, युनियन म्हणजे एकत्रित करणे. देन युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी समजा ए आणि बी दोन पॉईंट्स असतील, तर मग कोणाचं युनियन, कोणाचं एकत्रीकरण, सेगमेंट ए बीचे ऑल पॉईंट्स म्हणजे एपासून बीपर्यंतचा पार्ट आला. आता बीच्या पलीकडचा जो पार्ट आहे त्याचं वर्णन करतो मी, ऑल पॉईंट्स पी सच दॅट बी इज बिटवीन ए अँड पी. म्हणजे रे ए बी जो आहे कशाचं युनियन आहे, रे ए बी आहे युनियन म्हणजे एकत्रीकरण कोणाचं, ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बीचे सर्व पॉईंट्स आणि या बीच्या पलीकडचे पॉईंट अँड ऑल पॉईंट्स पी सच दॅट बी इज बिटवीन ए अँड पी. तर समजा रेची डेफिनेशन करायला मी एक रे काढेल, ए बी रे, याला ए बी वाचेल मी, याला बी ए वाचता येणार नाही. आणि मग मी लिहिल की समजा ए आणि बी हे दोन डिस्टिंक्ट पॉईंट्स आहेत, म्हणजे ए आणि बी हे दोन वेगवेगळे पॉईंट आहेत. तर युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट, कोणाचा एकत्रित सेट, देन युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट कोणाचा, ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी म्हणजे सेगमेंट ए बीचे सर्व पॉईंट्स अँड हे बीच्या पलीकडचे जे पॉईंट्स आहेत त्या प्रत्येक पॉईंटला मी पी म्हणेल. म्हणजे हा बीच्या पलीकडचा जो सेट आहे तो आहे सेट ऑफ ऑल पॉईंट्स पी सच दॅट बी इज बिटवीन ए अँड पी अँड ऑल पॉईंट्स पी such that B is between A and B. मी पुन्हा एकदा समजावून सांगतो. रे डिफाईन करायला लावला तर पहिल्यांदा फिगर काढायची, ही अशा टाईपची फिगर काढली तुम्ही. ही रे ए बीची फिगर आहे. आता
इथे सपोज समजा ए आणि बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. समजा ए आणि बी दोन डिस्टिंक्ट पॉईंट असतील. इकडे मी तुम्हाला त्याची फिगर काढून दाखवतो की समजा ए आणि बी हे दोन डिस्टिंक्ट पॉईंट असतील, तर युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट कोणाचा, ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी, म्हणजे सेगमेंट ए बीचे सर्व पॉईंट्स आणि असे सर्व पॉईंट्स पी ज्यांच्यासाठी बी हा ए आणि पीच्या मध्ये असेल. म्हणजे मग बीच्या पलीकडचे हे पॉईंट्स येतील. हा जो पुढचा सेट आहे हा आहे ह्या अशा पॉईंट्सचा. या प्रत्येक पॉईंटला मी समजा पी म्हटलं, तर हा पुढचा जो सेट आहे हा आहे ऑल पॉईंट्स पीचा. हे असे पॉईंट्स आहेत की या सर्व पॉईंटसाठी बी जो आहे हा ए आणि पीच्या मध्ये असेल. म्हणजे सेगमेंट ए बीचे सर्व पॉईंट्स आणि असे सर्व पॉईंट्स पी ज्यांच्यासाठी बी हा ए आणि पीच्या मध्ये असेल, या पॉईंट्सचा या सर्व पॉईंट्सचा युनियन सेट म्हणजेच होईल रे ए बी. तर इथे आपण डेफिनेशन लिहित होतो की समजा ए आणि बी दोन पॉईंट्स आपल्याला दिले, तर युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट कोणाचा, ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी, सेगमेंट ए बीचे सर्व पॉईंट्स आणि असे सर्व पॉईंट्स म्हणजे बीच्या पलीकडचे असे सर्व पॉईंट्स पी ज्यांच्यासाठी बी हा ए आणि पीच्या मध्ये असेल, या सगळ्यांचा युनियन सेट म्हणजे रे ए बी. म्हणजे इथे समजा ए आणि बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, देन युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट कोणाचा, ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी म्हणजे सेगमेंट ए बीचे सर्व पॉईंट्स आणि ऑल पॉईंट्स पी असे सर्व पॉईंट्स पी म्हणजे हे बीच्या पलीकडचे सर्व असे सर्व पॉईंट्स पी हे पुढे पण आले असे सगळे ज्यांच्यासाठी बी हा ए आणि पीच्या मध्ये असेल. जर सेगमेंट जर रे हा मी तुम्हाला रे दिला एक, हा समजा पी क्यू रे आहे आणि हा मी तुम्हाला डिफाईन करायला सांगितला. तर मग इथे तुम्ही एखादा आर पॉईंट घ्यायचा आणि मग तुम्ही लिहाल की सपोज पी अँड क्यू आर एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. समजा पी आणि क्यू हे कोणतेही दोन डिस्टिंक्ट पॉईंट्स असतील, देन युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट ऑफ सेगमेंट पी क्यू म्हणजे सेगमेंट पी क्यूचे सर्व पॉईंट्स, युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट पी क्यू अँड ऑल पॉईंट्स आर असे सर्व पॉईंट्स म्हणजे क्यूच्या पलीकडचे जे पॉईंट्स आहेत त्या सगळ्यांना आपण आर म्हटलं. मग रे पी क्यू इज द युनियन सेट. रे पी क्यू हा युनियन सेट असेल कोणाचा, पॉईंट्स आपल्या सेगमेंट पी क्यूचे ऑल पॉईंट्स आणि ऑल पॉईंट्स आर सच दॅट क्यू इज बिटवीन पी अँड आर. म्हणजे इथे मला याची डेफिनेशन आणखी तुम्हाला एक दुसरी पण मी डेफिनेशन देऊ शकतो तुम्हाला की रे ए बीची डेफिनेशन घेतो आहे मी. रे ए बी इज, हा रे ए बी काय आहे पूर्ण युनियन सेट, हा युनियन सेट आहे कोणाचा, ऑफ म्हणजे एकत्रित सेट आहे. कोणाचा एकत्रित सेट आहे, पॉईंटचा. कोणाचे पॉईंट, सेगमेंट ए बीचे पॉईंट आणि बीच्या पलीकडचे पॉईंट. तर रे ए बी इज युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ सेग ए बी. म्हणजे रे ए बी हा कोणाचा युनियन सेट आहे, सेगमेंट ए बीवरचे सर्व पॉईंट्स आणि बीच्या पलीकडचे सर्व पॉईंट्स. तर एपासून बीपर्यंतचे सर्व पॉईंट्स म्हणजे सेगमेंट ए बीचे पॉईंट्स आणि बीच्या पलीकडचे पॉईंट्स जे आहेत या बीच्या पलीकडच्या पॉईंटच्या सेटचं वर्णन करेल मी, सेट ऑफ ऑल पॉईंट्स पी फॉर विच बी इज बिटवीन ए अँड पी. तर रे ए बी काय आहे, मग रे ए बी हा युनियन सेट आहे कोणाचा, ऑल पॉईंट्सचा. कोणाचे ऑल पॉईंट्स, ऑफ सेगमेंट ए बी, सेगमेंट ए बीचे ऑल पॉईंट्स अँड आणि हे बीच्या पुढचे पॉईंट्स त्यांचं वर्णन करेल मी, अँड ऑल पॉईंट्स पी सच दॅट बी इज बिटवीन ए अँड पी. रे पी क्यूचं वर्णन करायचं असेल तर मी करेल रे पी क्यू इज द युनियन सेट. रे पी क्यू इज द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट पी क्यू
and all points are such that P is between Q is between P and R. तुम्ही मला हा रे दिला XY रे, याचं तुम्ही मला डेफिनेशन विचारली तर मी म्हणेल रे XY, याला रे XYच वाचावं लागेल. इकडे मी असा पॉईंट घेईल, वायच्या पलीकडचे पॉईंट्स जे आहेत या सर्व पॉईंट्सना मी कॉमन नाव देईल झेड. मग मी रे XYची डेफिनेशन करेल. रे XY इज द युनियन सेट. रे XY काय आहे? युनियन सेट आहे, म्हणजे एकत्रित सेट आहे. कोणाचा? ऑल द पॉईंट्स ऑफ सेगमेंट XY, सेगमेंट XYचे सर्व पॉईंट्स अँड ऑल पॉईंट्स झेड, असे सर्व पॉईंट्स झेड फॉर विच वाय इज बिटवीन एक्स अँड झेड. जर मी तुम्हाला रे MN ची डेफिनेशन घ्यायला सांगितली तर इकडे मी समजा टी पॉईंट घेईल. मी म्हणेल रे MN इज अ युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट MN. म्हणजे रे MN हा कोणाचा युनियन सेट आहे, कोणाचा एकत्रित सेट आहे? ऑल पॉईंट्स ऑफ सेगमेंट MN अँड ऑल पॉईंट्स T सच दॅट N इज बिटवीन M अँड T. तर हे जे रेची डेफिनेशन झाली. पुन्हा मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे की समजा मी हा असा तुम्हाला एक रे दिला, हा ए आहे, इथे मी बी घेतला, इथे सी घेतला, इथे डी घेतला. जर हा रे मी तुम्हाला दिला असेल असा, त्याला तुम्ही एक तर रे ए बी वाचू शकता, तुम्हाला एंड पॉईंटपासूनच वाचावं लागेल. एक तर रे ए बी, हा जो रे एकच रे आहे इथे, याला तुम्ही रे ए बी म्हणू शकता, याला तुम्ही रे ए सी म्हणू शकता, याला तुम्ही रे ए डीसुद्धा म्हणू शकता. तर इथे ह्या फिगरमध्ये रे ए बी हा आहे, रे ए सीसुद्धा तोच आहे, रे ए डीसुद्धा तोच आहे. हां, रे ए डी म्हटला तुम्ही तर हा रे ए डी, आणि रे बी डी जर म्हटला तर हा बीपासून स्टार्ट होईल, पुढे जाईल. तर रे ए डी आणि रे बी डी वेगवेगळे आहेत, पण रे ए बी, रे ए सी, रे ए डी हा एकच रे आहे. ते हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता मी येतो लाईनकडे. लाईन शिकवायच्या आधी मी तुम्हाला आणखी गोष्ट एक सांगू इच्छितो की आता मी समजा ही लाईन आहे तुमची, या लाईनवर मी हा एक असा रे काढला आहे. तर या रेला वाचेल मी, हा ओ आहे समजा आणि हा बी. रे ओ बी, ओ हा ओरिजिन आहे आणि हा रे ओ बी आहे. मी ही जी वहीची रेष आहे या रेषेवर हा रे ओ बी काढला आहे. आता दुसरा रे मी असा काढतो, हा समजा याला वाचावं लागेल मला रे ओ ए, आणि हा रे ओ बी. आता रे ओ ए जो आहे हा ओपासून स्टार्ट झाला, एकडे चालला, आणि रे ओ बी जो आहे हा ओपासून स्टार्ट झाला, बीकडे चालला. आता पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की रे ओ ए आणि रे ओ बी हे एकाच लाईनवर आहेत, आणि या दोघांचाही फक्त हा ओरिजिन जो आहे हाच फक्त दोघांचा कॉमन पॉईंट आहे. म्हणजे ओ ए रे ओपासून इकडे जातो, ओ बी रे हा ओपासून बीकडे जातो. म्हणजे ह्या दोन रेजचा फक्त ओरिजिन कॉमन आहे, बाकी या रेमध्ये एकही पॉईंट कॉमन नाही. आणि हे दोन्ही रेज जे आहे हे एकाच लाईनवर आहेत. आता हे दोन रेज पहा तुम्ही, हा ओ ए आणि हा ओ बी, इथे सुद्धा यांचा एकच पॉईंट फक्त कॉमन आहे, ओरिजिन. हा ओ ए रे आणि हा ओ बी रे. पण हे दोन रेज जे आहेत हे एका लाईनवर नाही आहेत. या फिगरमध्ये आणि या फिगरमध्ये फरक असा आहे, सेम सिमिलॅरिटी अशी आहे की इथे ओ ए रे आणि ओ बी रेचा फक्त ओरिजिनच कॉमन आहे. इथेसुद्धा ओ ए रे आणि ओ बी रेचा फक्त ओरिजिनच कॉमन आहे. पण या फिगरमध्ये आणि या फिगरमध्ये फरक असा आहे, इथे हा ओ ए रे जो आहे आणि हा ओ बी रे जो आहे हे दोन रेज एका लाईनवर आहेत. इथे ओ ए रे आणि ओ बी रे हे एका लाईनवर नाही आहेत. मग असे रेज ज्यांचा फक्त ओरिजिन कॉमन असतो आणि जे एकाच लाईनवर असतात यांना अपोजिट रेज म्हटलं जातं. यांना तुम्ही अपोजिट रेज म्हणणार नाही. ज्यांचा, पुन्हा एकदा ऐका, ज्यांचा फक्त ओरिजिन कॉमन असतो आणि जे एका लाईनवर असतात यांना म्हटलं जातं अपोजिट रेज. आता दोन अपोजिट रेज जर आपण एकत्र केले, आता पहा ओ ए रे आणि त्याचा अपोजिट रे ओ बी, तर एखादा ओ ए रे आणि त्याचा अपोजिट रे समजा इथे ओ बी, ह्या दोन अपोजिट रेजना मिळून जर कोणती फिगर बनते असं जर मी तुम्हाला विचारलं की एखादा रे काढला मी असा आणि मी त्याचा असा अपोजिट रे काढला, मी तुम्हाला म्हटलं की हा रे ए बी आहे
आणि हा त्याचा अपोजिट रे आहे. तर मग रे ए बी आणि त्याचा अपोजिट रे मिळून, म्हणजे एखादा रे आणि त्याचा अपोजिट रे मिळून जी फिगर आपल्याला मिळते त्याला म्हटलं जातं लाईन. आता याला रे ए बी आणि या रे ए बीचा अपोजिट रे मिळून बनली लाईन ए बी किंवा लाईन बी ए. लाईन दोन्ही साईडनी सारखीच वाढत असते, त्याच्यामुळे लाईनला वाचताना आपल्याला बी ए पण वाचू शकतो, आपण ए बी पण वाचू शकतो. जसं सेगमेंटला आपण सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए वाचू शकतो, किंवा ही लाईन असती, या लाईनला मी लाईन ए बी किंवा लाईन बी ए वाचू शकतो. रेचं असं नसतं. रेला जर रे जिथून स्टार्ट होतो तिथूनच आपल्याला वाचावं लागतं. याला आपल्याला रे ए बीच म्हणावं लागेल, रे बी ए म्हणून चालणार नाही. तर लाईन कोणाला म्हणायचं? मग आता मी लाईनकडे येतो आहे. तर लाईन डिफाईन करायला मी एक रे काढेल असा. या रेचं नाव देईल मी ए बी रे, आणि हा काढेल रे ए बीचा अपोजिट रे. आता पहा, रे ए बी नाही का, रे ए बी आणि रे ए बीचा अपोजिट रे मिळून काय बनली? लाईन बनली. मग लाईनची डेफिनेशन करताना पहिल्यांदा मी एक रे ए बी काढेल आणि त्याचा अपोजिट रे काढेल, आणि मग सांगेल की रे ए बीवरचे सर्व पॉईंट्स आणि त्याच्या अपोजिट रेवरचे सर्व पॉईंट्स मिळून जे बनेल, म्हणजे सेट, कोणाचा सेट? पॉईंट्सचा. कोणाच्या पॉईंट्सचा सेट? रे ए बीवरचे सर्व पॉईंट्स आणि रे ए बीच्या अपोजिट रेवरचे सर्व पॉईंट्स यांचा युनियन सेट, म्हणजे एकत्रित सेट, म्हणजे असेल लाईन ए बी किंवा लाईन बी ए. द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ रे ए बी, म्हणजे रे ए बीवरचे सर्व पॉईंट्स अँड ऑल पॉईंट्स अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन ए बी और लाईन बी ए. आता पहा, मला लाईन डिफाईन करायला सांगितलं, मी एक रे ए बी घेतला. हे अशी तुम्हाला लाईन डिफाईन करायला आली तर एक रे ए बी घ्यायचा, एक त्याचा अपोजिट रे घ्यायचा, आणि मग युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट. कोणाचा एकत्रित सेट? पॉईंट्सचा. कारण आपला सेगमेंट किंवा आपली लाईन किंवा आपला रे हा पॉईंट्सचा सेट असतो. मग लाईन ए बी हा कोणाचा एकत्रित सेट आहे? ए बी रेचे सर्व पॉईंट्स आणि ए बी रेच्या अपोजिट रेचे सर्व पॉईंट्स, म्हणजे द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी, म्हणजे रे ए बीचे सर्व पॉईंट्स आणि रे ए बीच्या अपोजिट रेचे सर्व पॉईंट्स यांचा युनियन सेट म्हणजे बनली लाईन ए बी किंवा लाईन बी ए. आता इथे हा जो रे आहे याला तुम्ही रे ए बी वाचा, याला रे बी ए वाचता येणार नाही. म्हणजे जो ओरिजिन असतो त्याच्यापासूनच तुम्हाला त्या रेला वाचावं लागेल. इथे मी एक नोट देतो तुम्हाला, याला तुम्ही रे ए बी वाचा, बी ए नाही वाचू शकत. इथे मी नोट देतो की ए इज द ओरिजिन और एंड पॉइंट ऑफ रे ए बी. पुन्हा मी एक नोट तुम्हाला अशी देतो की इथे देतो आहे, ही फर्स्ट नोट झाली, आणि सेकंड नोट देतो आहे तुम्हाला की रे ए बी इज नॉट इक्वल टू रे बी ए. तुम्ही म्हणाल कसं काय, फिगर न काढता कसं सांगू शकता? कारण रे ए बी एपासून स्टार्ट होत आहे, तर रे बी ए हा बीपासून स्टार्ट होत आहे. म्हणजे रे ए बी हा इकडे चालला एपासून बीकडे, तर रे बी ए हा बीपासून इकडे चालला आहे. तर रे ए बी वेगळा असेल, रे बी ए वेगळा असेल. आता इथे ह्या दोन पॉईंट्स लक्षात ठेवायचे. आणि लाईनची डेफिनेशन काढताना लाईन काय असते? एखादा रे
वरचे सगळे पॉईंट्स आणि त्या रेच्या अपोजिट रेवरचे सर्व पॉईंट्स, या सर्व पॉईंट्सना एकत्र केलं तर लाईन बनत असते. मग आता लाईन डिफाईन करायला मी रे ए बी घेतला आणि रे ए बीचा अपोजिट रे घेतला आणि मग लिहिलं द युनियन सेट ऑफ, म्हणजे एकत्रित सेट कोणाचा, ऑल पॉईंट्स ऑफ रे ए बी, म्हणजे रे ए बीचे सर्व पॉईंट्स आणि रे ए बीच्या अपोजिट रेचे सर्व पॉईंट्स यांचा युनियन सेट म्हणजे झाला लाईन ए बी और लाईन बी ए.